नांदेड लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांची अर्धापूर तालुक्यातील पाटणूर व लोणी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। लोकसभा उमेदवार प्रतापराव पाटील यांना भोकर विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून देण्याचे आवाहन यावेळेस करण्यात आले। यावेळी भाजपचे गोविंदराव शिंदे, भाऊराव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके, माजी सभापती किशोर स्वामी, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, प्रदेश सदस्य बालाजी स्वामी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख दत्ता पाटील पांगरीकर, भाजपा तालुका अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मणराव इंगोले, भाजपचे बालाजी गव्हाणे, भाऊरावचे संचालक व्यंकटराव कल्याणकर, माजी उपनगराध्यक्ष राजेश्वर शेटे, युवा नेते राजू बारसे, संचालक निळकंठ मदने, नागोराव भांगे, अवधूत कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव भालेराव, भास्कर वैद्य, ज्येष्ठ नेते गौतमराव लोणे, सरपंच रमेश क्षीरसागर, सरपंच प्रतिनिधी राजू लोणे, चंद्रमुनी लोणे, सरपंच प्रतिनिधी विजय भुसे, माजी सरपंच अशोक बुटले, सुनील लोकरे, कैलास भुसे, उमेश सरोदे, देवानंद शिंदे, सरपंच अमोल डोंगरे, प्रदीप जाधव, साहेबराव हटेकर, बाळू किरण, प्रेसजीत लोणे, सरपंच अनुसयाबाई लोणे यांच्यासह लोणी खुर्द, लोणी बुद्रुक, पांगरी, बेलसर, शहापूरवाडी येथील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र वाईड न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर, अर्धापूर जिल्हा, नांदेड। संविधानामध्ये कुठलाही बदल केला जाणार नाही हे जाहीरपणे मी मुद्दा करत सांगितलं। हा जो समज गैरसमज निर्माणाचा प्रयत्न केला जातोय चुकीचा आहे। मी कधी असं बोललो नव्हतो, मला सांगितलं पाहिजे संविधान हे देशाला संरक्षण देणारं सर्वोच्च डॉक्युमेंट आहे। ते बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस लिहिलेलं आहे, आजही उपयुक्त ठरत आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये काहीतरी गैरसमज निर्माण करण्यासाठी काही लोक करतात। हा चुकीचं मला आश्वस्त करायचं आहे, आम्ही भूमिका घेऊ। चुकीचं काय होणार असेल आम्ही भूमिका घेऊ, त्याच्यामध्ये आम्ही सांगू की संविधानाचा जो गाभा आहे, जे मूळ तत्व आहे, ते मूळ तत्व काय राहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलाही तडजोड कोणी करणार नाही हे मुद्दाम जाहीर करायला